कुटुंबाची त्यांची स्वतःची मी सगळी माहिती घेतल्यानंतर महावीर घोगरे यांचं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की कृषी क्षेत्रामध्ये खूप चांगलं काम आहे. त्यांचं खते औषधे आणि त्यांचं जे बाय प्रोडक्ट आहेत, बाहेर जे बाय प्रोडक्ट तिथून इम्पोर्ट करून निश्चित प्रकारे इथल्या शेतकऱ्यांना कसं देता येतील, या शेतकऱ्यांच्या शेतामध्ये एक चांगल्या प्रकारचं मार्गदर्शन करून त्या शेतामध्ये चांगल्या प्रकारचं कसं त्या उत्पादन घेऊन उत्पन्न कसं मिळेल हे महावीर घोगरे आपल्या इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांना एक सल्ला मार्गदर्शन देत असतात. आणि त्यांचा बारकाव आहे, त्यांचं भाषण, त्यांचं बोलणं, त्यांचं वागणं. खरंच त्यांनी एक भाषण करताना सुद्धा त्यांचं पाहिलं, त्यांचा टापटीपणा. मी त्यांची कपड्यापासून मी पाहिलं की त्यांचं ड्रेस, आतला ड्रेस, कपडे, म्हणजे माणूसच भारी आहे. आणि माणूस भारी असल्यामुळे शेवटी नेहमी लक्षात ठेवा, ज्या घराचं अंगण आपण म्हणतो ना, एखाद्या घरी आपण गेलो आणि त्या घरामध्ये बाहेरचं अंगण स्वच्छ असलं की आपल्याला काही विचारायची गरज लागत नाही, अशी जुनी माणसं म्हणतात. महिला भगिनी नाही तर तुम्ही माणसाला आमच्या अंगणात तुमचं सगळेच स्वच्छ नसले तर उद्यापासून चांगले स्वच्छ ठेवा. त्यामुळं आज त्याप्रमाणे खरंच मी घोगरे कुटुंबाला त्यांनी पतसंस्थेचं आज हे ओपनिंग ठेवलेलं आहे. मगाशी आभार पंडिताबा त्यांच्या भाषणामध्ये आबांनी त्यांच्या कुटुंबाविषयी ते स्वतः किती कष्ट करतात, ते दोघं भाऊ किती कष्ट करतात त्याविषयी त्यांनी सांगितलं. महावीर आयुष्यामध्ये एक लक्षात ठेव, या आयुष्यामध्ये ह्या जीवनामध्ये तुला कष्ट केल्याशिवाय काहीच मिळणार नाही. तू जे कष्ट घेतोय, तुझ्या आईला किती आज तू सहज तुझा कार्यक्रम तुझ्यापेक्षा तुझ्या आईला लय आनंद आहे. आज तुझ्या आईला आनंद आहे, तुझ्या वडिलांना आनंद आहे. शेवटी आई वडिलांना काय वाटतं की आम्ही जे भोगले, आम्ही जे कष्ट केले, त्यांच्या डोळ्यात देखत आज मुलांचं एवढं वैभव आणि आज मुलाचा एवढा मोठा कार्यक्रम त्यांच्या डोळ्यात देखत त्यांना पाहता येतोय. ते खूप असं स्वतःला ते भाग्यवान, नशीबवान. शेवटी आपण म्हणतो की या जगामध्ये आई आणि वडील असे असतात. या जगामध्ये प्रत्येक आई वडिलांना नेहमी वाटतं आमच्या वाट्याला जे दुःख आलं, आम्हाला जे अडचणी आल्या, आम्ही जे मान अपमान सहन केले, ते आमच्या मुलाच्या मुलीच्या वाटेला नाही. हीच प्रत्येक आई वडिलांची इच्छा असते. आणि महावीर, तुम्ही दोघा भावाने तुमच्या आई वडिलांची इच्छा तू आज पूर्ण केलेली आहे. तुझं नशीब चांगलं. इकडे पलीकडे आई बसलेत, शेजारी वडील बसलेत, समोर तुझे मामा इथं बसलेत. मामा तुझ्या शेजारचे इथं वडापुरीचे असल्यामुळं शेवटी आयुष्यामध्ये काय रे, शेवटी कुटुंबाचं स्वप्रेम किंवा हे घरातलं वातावरण जर चांगलं असलं, आपल्या घरातलं वातावरण जर चांगलं असलं, कुटुंब, आई, भाऊ, मामा, नातेवाईक, भाऊकी, शेजारचं गाव, गल्ली, यांना जर आपण आनंदी बनवू शकलो तर आयुष्यामध्ये खूप मोठं समाधान असतं. आणि संध्याकाळची झोपताना खूप समाधानाची